ओके. पुढच्या अभिक्रिया आहेत प्रतियोजन अभिक्रिया, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, एक मिनिट आपण यूज करूया. प्रतियोजन अभिक्रिया, इंग्लिश म्हणतात सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता ह्या ठिकाणी बघा, सबस्टिट्यूशन रिॲक्शन प्रतियोजन म्हणजे काय करणे की ऍड करणे, सबस्टिट्यूट करणे. तर या ठिकाणी बघा आता CH व CC हे एकेरी बंध खूप प्रबळ असल्याने संतृप्त हायड्रोकार्बनचे अभिक्रियाशील नसतात व त्यामुळे बहुतेक अभिकर्षकांच्या सानिध्यात ते उदासीन असतात, म्हणजे रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही. इंग्लिश मध्ये बघा, as the single bond CH and CC are very strong, the saturated hydrocarbons are not reactive. Saturated म्हणजे काय, सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड. संतृप्त आणि असंतृप्त हे आपलं झालेलं आहे. The saturated hydrocarbons are not reactive and therefore they remain inert in presence of most reagents. त्यामुळे ते कसे असतात, ते इनर्ट म्हणजे उदासीन असतात, रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही. मात्र सूर्यप्रकाश सानिध्यात संतृप्त हायड्रोकार्बनची क्लोरीन बरोबर जलद अभिक्रिया होती. या अभिक्रियेत एक एक करून संतृप्त हायड्रोकार्बन सर्व हायड्रोजन अणू जागा क्लोरीन अणू घेतात. जेव्हा अभिक्रिया कारकामधील एका प्रकारच्या अणूची व अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या अभिक्रियेला म्हणतात प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात. मिथेनच्या क्लोरिनिफॉर्म प्रतियोजन अभिक्रिया 4 उत्तेजन मिळतात आपल्याला ठिकाणी. बघा आता आपण बघूया, पहिले इंग्लिश वाचून घेऊया. However, saturated hydrocarbons in presence of sunlight react rapidly with chlorine. In this reaction, chlorine atom replace one by one all the hydrogen atoms in saturated hydrocarbon. The reaction in which the place of one type of atom or group in a reactant is taken by another atom or group of atom is called substitution reaction. Chlorination of methane is substitution reaction which gives 4 product. आता या ठिकाणी बघा, क्लोरीन CH4, मराठीवाल्यांच्याकडे असले लक्षात घ्या, अधिक काय झाला तुमचा Cl2, कशा सानिध्यामध्ये, सनलाइट सूर्यप्रकाश. आता हे दोन आहेत, एक मिनिट. आता हा Cl आपण असा लिहून घेऊया. Cl2 म्हटलं काय करू आपण, Cl असं लिहून घ्या, सनलाइट सूर्यप्रकाश. आता बघा, हा Cl इथे जाईल आणि हा H आणि हा Cl काय होतील, मोकळे होतील. म्हणजेच काय झालं बघा, किती आले, हा C 1 2 3 H3, हा Cl इथे गेला आणि प्लस काय तयार झाला SCl. परत मग सेम कंडिशन पुढच्या रिॲक्शनला होईल. आता हे काय झाले, CH3 आणि हा Cl म्हणजे CsCl3 प्लस Cl2Cl परत सनलाइट सूर्यप्रकाश, परत हा SCl जाईल आणि हा Cl इथे लागेल. म्हणजे हा C हायड्रोजन किती आहेत, 1 आणि 2, क्लोरीन किती झाली, 1 आणि 2, परत CH2Cl2 प्लस SCl. असं करत करत काय तयार होते, CCl4 हा तयार होते इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट. हे चारही हायड्रोजन निघून काय होतं, CCl4 आणि SCl. मग या ठिकाणी बघा, ह्या H जागा कोण घेते, Cl घेतोय, म्हणून याला कुठली रिॲक्शन म्हणतात, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. मराठीमध्ये काय म्हणतात, प्रतियोजन अभिक्रिया असं म्हटलं जातं सूर्यप्रकाशामध्ये. ओके, ठीक आहे. महत्वाची कार्बनी संयुगे, इथेनॉल व इथेनॉइक ऍसिड. Important carbon compounds ethanol and ethanoic acid.
Ethanol and ethanoic acids are two commercially important carbon compounds. Let us now learn more about them. इथेनॉल व इथेनॉइक ऍसिड ही व्यापारी महत्व असणारे दोन कार्बन संयुगे आहेत. त्यांची अधिक माहिती आता आपण घेऊया. रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला, कक्ष म्हणजे आता तुमचे रूम टेम्परेचर, त्याला कक्ष तापमान म्हणतात, द्रव्य असून त्याचा उतरांक किती आहे? 78 डिग्री सेंटीग्रेड आहेत. अंडरलाईन करायची आहे. रंगहीन इथेनॉल कक्ष तापमानाला द्रव्य असून त्याचा उतरांक 78 डिग्री सेंटीग्रेड आहेत. इथेनॉलला सामान्यतः अल्कोहोल किंवा स्पिरिट असं म्हणतात. इथेनॉल म्हणजे कसं आपण बघूया पहिलीकडे. at room temperature, colorless ethanol is a liquid and its boiling point is 70 डिग्री सेंटीग्रेड. आता इथेनॉल म्हणजे काय झालं तुमचं? इथेन काय असतं बघा, C2H6, हे काय झालं तुमचं? इथेन. पण याला जर तुमचा हा ग्रुप लागला अल्कोहोलिक ग्रुप, म्हणजेच OH, तर याला काय म्हणतात? इथेनॉल. OL आलेला आहे. करेक्ट. मग असा हा इथेनॉल आहे. याचा बॉइलिंग पॉइंट किती आहे? 70 डिग्री सेंटीग्रेड. जनरल इथेनॉल इज कॉल्ड अल्कोहोल ऑर स्पिरिट. बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्पिरिट किंवा अल्कोहोल हे पाहिलेलं असतं. स्पिरिट बघा, दवाखान्यात जातो डॉक्टर, आपल्याला इंजेक्शन त्यांनी स्पिरिट लावतात किंवा काही जखम झाली तेव्हा स्पिरिट टाकतात. ते म्हणजे काय झालं तुमचं? इथेनॉल. इथेनॉल इज सोल्युबल इन वॉटर इन ऑल प्रोपोर्शन्स. इथेनॉल पाण्यामध्ये सर्व प्रमाणात विद्राव्य असते. इथेनॉलच्या जलीय द्रावणाची लिटमस कागदाने परीक्षा केली असता ते उदासीन आढळते. त्याच्यावर कुठल्या प्रकारे परिणाम होत नाही. When aqueous solution of ethanol is tested with litmus paper, it's found to be a neutral. त्याच्यावर काही प्रकार पडत नाही किंवा निळ्याचा हिरव्या किंवा हिरव्याचा निळ्याचा लाल किंवा लालचा निळा होत नाही. Consumption of small quantity of dilute ethanol shows its effect even though it's condemned, still it has remained socially widespread practice. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, विरळ इथेनॉल थोडे राशी प्राशन करून लक्षात चढते, म्हणजे दारू. लक्षात थोडक्यात म्हणजे दारू. दारू बघा पाण्यामध्ये कसे आहेत? विद्राव्य आहेत. विरळ इथेनॉल थोडी राशी प्राशन केल्यावर नशा चढते. मद्य प्राशन निषिद्ध मानले असले तरी समाजात त्याचा खूप प्रसार झालेला दिसतो. दारू पिणे तसंच आरोग्यास घातक आहे. मद्य प्राशन अनेक प्रकारे आरोग्यास घातक असते. त्यामुळे चयापचय प्रक्रिया, मध्यवर्ती चेतासंस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. बघा दारूचा कसला परिणाम होतो. कंझम्पशन ऑफ अल्कोहोल हार्म्स हेल्थ इन नंबर ऑफ वेज. इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स द सायकोलॉजिकल प्रोसेस अँड सेंट्रल नर्वस सिस्टीम. आपलं जे CNS आहे, ब्रेन पासून जी CNS खाली येते बघा, या टाईप मध्ये खाली असते CNS. तर ह्या CNS मुळे सुद्धा काय होतंय? लाईट गेलेत, एक 5 मिनिटं थांबावं लागेल. सॉरी. ओके, लाईट गेल्यामुळे थोडा डिस्टर्ब झाला होता. Consumption of even a small quantity of pure ethanol called absolute alcohol can be lethal. म्हणजेच बघा, शुद्ध इथेनॉलच्या अगदी थोड्या राशीने सेवन प्राणघातक ठरू शकते. निव्वळ प्युअर प्यायचं, त्याच्यावर काय होतं? अगदी प्राणघातक ठरू शकतं. इथेनॉल हा एक चांगला द्रावक आहे. त्याचा उपयोग टिंक्चर, आयोडीन, खोकल्याचे मिश्रण असे औषध अशा अनेक बलवर्धकात करतात. Ethanol being good a solvent, it is used in medicines such as tincture, iodine, cough mixtures and also in many tonics.
बघा काही काही असे खोकल्याचे औषध असतात की ते घेतल्यानंतर आपल्याला झोप येते. ते झोप काय येते तर त्याच्यामध्ये काय असतं इथेनॉल, म्हणजे नशाचं थोडंफार प्रमाण असतं आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे आपल्याला ही झोप येते आणि त्याच्यामध्ये इथेनॉल थोडंफार प्रमाण असतं. मिथेन हे घेऊया पहिले, नंतर आपण काय करूया. माहित आहे का तुम्हाला, डू यू नो इथेनॉलचे रासायनिक गुणधर्म काय? बघा, पेपरला विचारले जातात हे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉल एकदा पेपरला विचारले गेलेले आहेत, हे लक्षात ठेवायची. यू हॅव लर्न अबाउट द ऑक्सिडेशन रिएक्शन्स इथेनॉल इन प्रिव्हियस युनिट्स इन दिस चॅप्टर. Two more reactions of ethanol are as follows. The functional group OH, OH म्हणजे काय झालं, alcoholic, plays an important role in the reaction of ethanol. इथेनॉलची ऑक्सिडीकरण अभिक्रिया तुम्ही याच प्रकरणातील मागील घटकामध्ये पाहिले, ऑक्सिडेशन रिएक्शन पाहिलेली आहेत. इथेनॉलच्या आणखी दोन अभिक्रिया पुढील प्रमाणे आहेत. इथेनॉलच्या अभिक्रियांमध्ये क्रियात्मक गट OH, OH म्हणजे कुठला आला, अल्कोहोलिक, ची महत्वाची भूमिका असते. आता बघा, सोडियम बरोबर अभिक्रिया, पहिले कोणाला आपण सोडियम बरोबर घेऊया. याने म्हणजेच काय झाला, सोडियम, सोडियम C2H6 OH ग्रुप लागला म्हणजे काय झाला, इथेनॉल. हा तुमचा काय झाला, इथेनॉल. या ठिकाणी बघा, हायड्रोजन निघतो म्हणजे काय, ऑक्सिडेशन रिएक्शन होऊन क्लिअर होते आणि याने या ठिकाणी लागतो. बघा, इथला तुमचा हायड्रोजन निघून गेलाय, त्या ठिकाणी कोण आलेला आहे, याने आलेला आहे आणि हायड्रोजन गॅस काय झाला, वरती लिबरेट होऊन गेलेला आहे. सोडियम इथॉक्साईड त्याला काय म्हणतात, हा सोडियम, हा इथेनचा आणि हा तुमचा ऑक्साईड, सोडियम इथॉक्साईड तयार झालेला आहे. सर्व अल्कोहोलांचे सोडियम धातूर अभिक्रिया होऊन हायड्रोजन काय बाहेर पडतो. मग तो इथेन असो, मिथेन असो, प्रोपेन असो, ब्युटेन असो, व सोडियम अल्कोऑक्साईड क्षार तयार होतात. इथेनॉलच्या सोडियम धातूबरोबर अभिक्रियेत हायड्रोजन वायू व सोडियम इथॉक्साईड ही उत्पादने तयार होतात. All the alcohols reacts with sodium metal to liberate hydrogen gas and from sodium alkoxide salts. काय तयार होते, हायड्रोजन गॅस हा लिबरेट होतो आणि सोडियम अल्कोऑक्साइड्स हे साल्ट्स का तयार होतात. इन दिस रिएक्शन of ethanol with sodium metals, hydrogen gas and sodium ethoxides are formed as product. हे त्याचे प्रोडक्ट तयार झालेले आहेत. हा प्रयोग आहेत, तुम्ही इन प्रेझेन्स ऑफ टीचर करू शकता. नंतर सेकंड आहे तुमची निर्जलीकरण रिएक्शन, जल पाणी काढून टाकणे, त्याला म्हणतात काय, निर्जलीकरण रिएक्शन. डिहायड्रेशन हा शब्द तुम्ही बरेच ऐकला असेल, लहान मुलांना पाणी कमी पडतं शरीरामध्ये, त्यावेळेस डॉक्टर कोणतं याला डिहायड्रेशन झालेले आहे. डिहायड्रेशन काय, शरीरामध्ये पाणी कमी पडणे म्हणजेच पाणी कमी निघून जाणे, याला काय म्हणतात, डिहायड्रेशन. बघा, याच्यामधून H2O बाहेर पडला म्हणजेच काय झालंय, डिहायड्रेशन झालेलं आहे. अतिरिक्त सल्फ्युरिक ऍसिड बरोबर 170 अंश तापमानाला इथेनॉल तापवले असता त्याच्या एक रेणूमधून पाण्याचा रेणू बाहेर काढला जाऊन इथिन हे असंतृप्त संयुग तयार होतं. असंतृप्त म्हणजेच काय, डबल बॉन्ड. लक्षात, संतृप्त म्हणजे सिंगल बॉन्ड, असंतृप्त डबल किंवा ट्रिपल बॉन्ड. इथेनॉल घेतलाय 170 डिग्री तापमानाला तापवलाय इन प्रेझेन्स ऑफ वॉट, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड्स, काय झालं, CH2 डबल बॉन्ड CH2. इथे सहज सल्फ्युरिक ऍसिड निर्जलीकरण कार्य करते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. निर्जलीकारक म्हणजे काय करतं, यातून हे पाणी ऍसिड करतं, पाणी काढून टाकतं. When ethanol is heated at the temperature 17 degrees centigrade with excess amount of concentrated sulfuric acid, one molecule of water is removed from its molecule to form ethene. काय तयार झालं, इथेन तयार झालं. ENA लागला म्हणजेच काय झाला, डबल बॉन्ड.
वायनी म्हणजे ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. या ठिकाणी बघा हे जे आहेत H2SO4 हे काय म्हणून काम करतात तुमचं डिहायड्रेटिंग एजंट, पाणी काढून टाकण्याचं काम हे करतायत. अशा दोन रिॲक्शन पहिले कोणाबरोबर आहेत सोडियम बरोबर, नंतर आहेत डिहायड्रेशन म्हणजे निर्जलीकरण रिॲक्शन. इथेनॉल पाहिलं आपण. आता इथेनॉइक ऍसिडचे रासायनिक गुणधर्म. इथेनॉइक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड हा क्रियात्मक गट आहे. इथे पहिले काय होतं आपला इथेनॉल, इथे काय तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड. इथेनॉइक ऍसिडच्या रासायनिक अभिक्रिया मुख्यत्वे करून क्रियात्मक गटामुळे आहेत. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनॉइक ऍसिड. Ethanoic acids contain carboxylic acids at its functional group. The chemical reaction of ethanoic acids are mainly due to this functional group. पहिले आहे रिॲक्शन विथ बेस, अम्लारी बरोबर. बेस म्हणजेच काय तुमचा हा न्यूट्रल 1 ते 7, ऍसिड 7 ते 14, बेस म्हणजेच आम्ल आणि हे काय होतात अम्लारी, हे सगळ्यांना माहिती आहे. रिॲक्शन विथ स्ट्रॉंग बेस, अम्लारी बरोबर अभिक्रिया. पहिल्या तुमचं तीव्र अम्लारी, तीव्र म्हणजेच 8. इथेनॉइक ऍसिडची सोडियम हायड्रॉक्साईड NaOH या तीव्र अम्लारीवर उदासीन अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी तयार होते. या ठिकाणी बघा आता क्षार आणि पाणी कसं तयार होतं. पहिले आपण इंग्लिशमध्ये एक ओळ, नंतर आपण रिॲक्शन तुम्हाला सांगतो मी. इथेनॉइक ऍसिड गिव्स न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स विथ स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म साल्ट अँड वॉटर. ते काय असतं वॉटर असतं, साप म्हणजे काय पाणी. ऍसिड बघा CH3COH कार्बोक्सिलिक ऍसिड, COOH ग्रुप म्हणजेच काय झाला ऍसिड ग्रुप झालेला आहे. तर ऍसिड आणि पाणी न्यूट्रल पाणी तयार होतं. सॉरी ऍसिड आणि बेस एकत्र केलं तर पाणी तयार होते, सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी बघा हा H आणि हा OH, H2 आणि काय हा O आणि हा Na कुठे लागतो मग या ठिकाणी लागतो, इथे Na लागलेला आहे. ही झाली रिॲक्शन ऍसिड आणि बेस साल्ट अँड वॉटर, पाणी आणि क्षार तयार होतात. येथे तयार होणाऱ्या क्षारांचे IUPAC नाव सोडियम इथेनॉइड हे आहेत, तर सामान्य नाव सोडियम ऍसिडेट आहे. इंटरनॅशनल नाव काय तुमचं सोडियम इथेनॉइड, सामान्य नाव काय सोडियम ऍसिटेट. तुम्ही मागील येथे पाहिले की ऍसिडिक आम्ल हे सौम्य आम्ल आहेत. सोडियम ऍसिडेट हा क्षार उदासीन असेल का, तुम्ही याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. द IUPAC नेम ऑफ द सॉल्ट फ्रॉम हिअर इज सोडियम इथेनॉइड व्हाइल इट्स कॉमन नेम इज व्हॉट sodium acetate. You have learned in the previous standard that acetic acid is a weak acid. कार्बोनेट आणि बायकार्बोनेट ही जी एक फिगर आहे ती फिगर प्रत्येकाने करून ठेवायची आहे, पेपरला विचारली जाते, लक्षात. पुढचा जो टॉपिक आहे आपण इथून नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ओके ओके बाय. एक लक्षात ठेवायचं, ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली त्यांना फी भरायला लागेल, अन्यथा पुढचे लेक्चर दिसणार नाही. ओके ओके बाय.